मुंबई पोलीस मुख्यालयातली सगळ्यात जुनी ऐतिहासिक इमारत लवकरच जमीनदोस्त होणार आहे आणि या 117 वर्ष जुन्या इमारतीनं मुंबई पोलीस दलाचा सगळ्यात कठीण काळ पाहिलेला आहे। अनेक मोठे गँगस्टर असतील किंवा ब्रिटिशकालीन सरकार जेव्हा होतं तेव्हा लोकमान्य टिळकांची अटक असेल ती सुद्धा या इमारतीमध्ये झालेली होती आणि ही इमारत या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे असं म्हटलं जातं। आणि याच्याच संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मुंबई पोलीस दलाचे इतिहासकार दीपक राव सर आपल्यासोबत आहेत। लोकमान्य टिळकांची अटक ते आता 117 वर्षातला जो काही गँगस्टर लोकांचा कार्यकाळ होता तो सुद्धा मुंबई पोलीस दलातील या इमारतीने पाहिलेला आहे। आता ही इमारत जमीनदोस्त होते। या इमारतीचं या आठवड्यामध्ये पाडकाम सुरू होतंय। काय या इमारतीचं वैशिष्ट्य आणि कोणकोणत्या आठवणी आहेत? 1908 मध्ये ही इमारत बांधली गेली मलाड स्टोन वापरून आणि दिलं त्या हाज कमिटीला दिलं एका वर्षासाठी। त्याच वर्षी 1908 मध्ये लोकमान्य टिळकांची अटक झाली आणि शिक्षा झाली। त्याच्यामुळे मुंबई शहरात रायट झाले। आता त्या रायटमध्ये मुंबई पोलीसला त्रास झाला तर ब्रिटिश गव्हर्नमेंटने विचार केला का आम्ही इथे मुंबईमध्ये राजकीय गुप्तवार्तासाठी एक विशेष आस्थापना करू कॉल्ड क्राईम ब्रांच CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट। तेव्हाचे कमिशनर SM एडवर्ड हे लंडनमध्ये गेले होते। त्यांना लंडन पोलीसकडे पाठवून न्यू स्कॉटलंड यार्डमध्ये लंडन पॅटर्न ऑफ पोलिसिंग शिकायला 6 हप्ते दिले। ते मुंबईला आले आणि इथे 8 जून 1909ला डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट CID ची स्थापना केली। त्यांचं मेन काम होतं राजकीय गुप्तवार्ता आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन। 1920 मध्ये शहर वाढत गेला, कम्युनिझम विषय आला आणि शहरची जनसंख्या वाढली, क्राईम वाढला तर त्यांनी 2 पोस्ट क्रिएट केले, डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस स्पेशल ब्रांच अँड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम ब्रांच। अँड 1938 मध्ये नवीन बिल्डिंग आली, आताचं स्पेशल ब्रांच 2 and 1 आहे। त्या बिल्डिंगमध्ये स्पेशल ब्रांच परमनंटली तिथे डेप्टी कमिशनर तिकडे बसायला लागला। नाहीतर 1938 पर्यंत DCP स्पेशल ब्रांच आणि DCP क्राईम ब्रांच ह्याच बिल्डिंगमध्ये काम करत होते। या इमारतीमध्ये लोकमान्य टिळकांची पहिली अटक जी आहे ती ब्रिटिशकालीन काळामध्ये झालेली होती। मात्र त्यानंतर अनेक मोठे गँगस्टर गुंड यांना सुद्धा अटक झाली। त्यापैकी कोण कोण या इमारतीमध्ये आणण्यात आलेलं होतं, कोणाकोणाची अंडरवर्ल्डचा लिस्ट आहे ना। वेदर इट वॉज इन नानावटी केस, कमांडर नानावटी वॉज ऑल्सो केप्ट हिअर। मग ते फिरोज दारूवाला क्वाड्रपल मर्डर केस, फिरोज दारूवाला इथे ठेवलं। मग ह्यूज रोडला कार मार्टमध्ये क्वाड्रपल मर्डर, ते 2 आरोपींना इकडे ठेवले। म्हणजे मोठमोठे गुन्हेगार ते नेहमी ह्या कंपाऊंडमध्ये ह्याच इमारतच्या लॉकअप। कसाबला सुद्धा 3 महिने इथे ठेवलं। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे 26/11चा तो पकडला गेला, एकच उरला होता त्याला पकडून कसाबला पण इथे ठेवला होता, कारण मोस्ट गार्डेड प्लेस अँड सेफेस्ट प्लेस। आता ही इमारत पूर्णपणे खाली झाली, ती जमीनदोस्त होईल, त्याचं पाडकाम या आठवड्यामध्ये सुरू होईल। मात्र एवढी जुनी इमारत एवढ्या वर्षांची ती आता पाडली जाते। तुम्ही अनेक वर्ष मुंबई पोलीस दलावरती काम करताय। मुंबई पोलीसची संरचना त्याचबरोबर तिथल्या इमारती याचा इतिहास तुम्ही साठवून ठेवलेला आहे। अजून काही वैशिष्ट्य आहे ज्या आठवणी आहेत या इमारतीच्या, जसं या अधिकारी या इमारतीमध्ये पोस्टिंगला होते किंवा जे बसत होते ते आपल्या आठवणी जागवतात, तसं तुमच्याबद्दलच्या काय आठवणी? जो पण IPS ऑफिसर असो या कोणी मुंबई शहरचा पोलीस ऑफिसर असो त्याच्या मनात असते का एकदा मी ह्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये क्राईम ब्रांचला अटॅच होऊन काम करू शकतो। मग तो DCP क्राईम असू दे, ॲडिशनल CP असू दे, मग जॉईंट CP क्राईम असू दे, त्यांना ह्या इमारतमध्ये एक थोडे वर्ष काम करून जायला त्यांची इच्छा असतेच। हा पोस्ट ऑफ व्हेरी ग्रेट प्रेस्टीज। तुम्ही जेव्हा या इमारतीचा इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला होता तेव्हा तुम्हाला असं आढळलं की काही जुने जे पहाड आहेत ते फोडून त्याची स्ट्रक्चर जे आहे ते दगडं जे आहे ती या इमारतीच्यासाठी वापरण्यात आलेले होते। खास करून मालाड आणि कुर्ला भागामध्ये असे मोठे डोंगर होते ज्याचे दगड इकडं वापरले गेलेले होते। अजून कोणकोणत्या इमारती अशा आहेत म्हणजे जशी ही इमारत इतकी वर्ष जुनी आहे? CPचं बिल्डिंग आहे, कमिशनर ऑफ पोलीसचं बिल्डिंग आहे, ते पण हे मलाड स्टोन कुर्ला स्टोन वापरलं आहे। मुंबईचं हायकोर्ट, मुंबईची विद्यापीठ, मग सेशन्स कोर्ट, हायकोर्ट, हे सर्व बिल्डिंग मलाड स्टोनचे आहे आणि काम करणारे ते सर्व कामाटी होते। आता इमारत धोकादायक म्हणून घोषित झाल्यानंतर पाडली जाते, विकास होतोय, नवीन अत्याधुनिक यंत्रणा सगळ्या येत आहेत, नवीन मोठी इमारती वेगवेगळ्या पद्धतीने बांधल्या जात आहेत। आता ही 2 मजली इमारत 6 मजली होणार आहे त्या काळामध्ये।
या सगळ्या विकासाकडे कसं बघताय? जुन्या इमारती पाडल्या जात आहेत, त्या नष्ट होत आहेत, ऐतिहासिक इमारती नष्ट होत आहेत. दिस विल बी इन इंग्लिश शिअर नॉस्टॅल्जिया, डाऊन मेमरी लेन. आपल्या परमनंट मनात असते, पण नवीन नवीन करायलाच लागते ना. आता ते पाडायला म्हणजे कंडिशन इतकं खराब आहे, त्याच्यावर करोडो रुपये खर्च करून ते ठेवणं काय हे नाही, बरं नाही. न्यू हॅज टू कम, ओल्ड हॅज टू गिव्ह वे टू न्यू. दीपक राव सर आपल्यासोबत होते आणि पाठीमागच्या बाजूला जी इमारत दिसते तीच ही इमारत आहे जी 117 वर्ष जुनी आहे. ब्रिटिशांच्या काळात ती बांधली गेलेली होती आणि याच इमारतीमध्ये लोकमान्य टिळकांची अटक असेल, त्यानंतर अनेक मोठे गँगस्टर जे झाले ते जे धोकादायक म्हणून मानले जात होते त्यांचीसुद्धा चौकशी या इमारतीमध्ये झालेली होती. मग ते अजमल कसाब असो, अबू सालेम असो, अरुण गवळी असो किंवा आणखी मोठे लकडावालासारखे गँगस्टर असतील, ते सुद्धा या इमारतीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. मुंबई पोलिसांनी याच इमारतीचा वापर करून त्यांची कसून चौकशी केलेली आहे आणि आता ही इमारत या आठवड्यामध्ये इतिहास जमा होते. मात्र याच इमारतीची जागा येत्या काळात 6 मजली इमारत घेणार आहे आणि त्यामुळे या इमारतीच्या आठवणी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या तरी जागवल्या जात आहेत. कॅमेरामॅन कमलेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.